नमस्कार, मी राहुल रमेश म्हस्कर. तर आपण आज जे काय बोलतोय तर त्याविषयी सांगायचं झालं तर प्रत्येक माणसाचं आयुष्यात एक स्वतःचं घर बनवावं हे एक स्वप्न असतं. तर त्या स्वप्नामध्ये आपण ठरवलेल्या काही गोष्टी असतात की माझं घर कसं असावं, त्या घरात कोणत्या गोष्टी असाव्या. तर तसं माझंही स्वतःचं एक स्वप्न होतं. आणि जवळजवळ माझा संपूर्ण जन्म शहापूरमध्ये झाला आणि आम्ही एका साध्याशा घरामध्ये राहिलेलो आहे. तर त्यानंतर आणि एकत्र कुटुंबात वाढलेली माणसं आहोत. तर आपलं स्वतःचं घर कसं असावं याविषयी जे माझं स्वप्न होतं ते माझ्या डोक्यात होतं. ते कुठेतरी मला अस्तित्वात उतरवायचं होतं. तर त्यासाठी कसं असावं हे मी शोधत होतो. आणि त्याचं जे माझं एवढ्या 30-40 वर्षामध्ये मी जे बनवलेलं चित्र होतं ते कोणीतरी पेंट करावं अशी माझी इच्छा होती. आणि त्या हिशोबाने माझ्या नवीन घराचं जेव्हा काम चालू केलं तेव्हा मी शोधत होतो की असं कोण आहे जो मला त्यासाठी मदत करेल. आणि शोधता शोधता मग अनिकेत झगडे तो मला भेटला. त्याच्याशी बऱ्याच चर्चा झाल्या. म्हणजे जवळजवळ आम्ही 2-4 महिने तर नुसतं त्याविषयी बोलत होतो. तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडनं समजून घेतल्या की कसं असावं, काय असावं. तर सुरुवातीला वास्तविक आमच्या दुकानाचं इंटेरियरचं काम आम्ही त्याला दिलं होतं. तेव्हापासूनच मला समजलं होतं की त्याचं बघण्याचा दृष्टिकोन, गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला घराचं ड्रॉइंग करून दाखवलं तर त्यावेळेला मी अक्षरशः म्हणजे हे झालं होतं की जे मला हवं होतं ते अक्षरशः त्यांनी चित्रांमध्ये जेव्हा त्याच्या ज्या 3D ड्रॉइंग्स असते त्याच्यामध्ये उतरवून दाखवलं होतं. आणि तेव्हापासूनच आम्ही ठरवलं की हे काम मी त्यालाच देणार आणि त्यांनीच हे करावं, कारण त्याच्या व्यतिरिक्त असं दुसरं कोणी नाहीये जो हे पूर्णपणे अस्तित्वात आणू शकेल. कोणीही आपल्या घरी येतो तर पहिला जो भाग असतो जो प्रत्येकाला दिसतो तो म्हणजे आपला हॉल, ज्यामध्ये कशा गोष्टी असाव्या. तर माझंही काही क्लिअरिटी होती त्याला की बाबा मला हॉलमध्ये काय पाहिजे. तर हॉलमध्ये तुम्ही जेव्हा बघाल तर आमच्या हॉलमध्ये देवघर एक आहे आणि देवघराच्या बाजूलाच पूर्ण जर तुम्ही संपूर्ण बघाल तर अतिशय अशी गिचमीड गर्दी केलेली कुठे दिसणार नाही तुम्हाला. तर ते पूर्णपणे त्याची थॉट प्रोसेस होती की माणसांची सिम्प्लिसिटी ही भरपूर महत्वाची आहे आणि सिम्प्लिसिटीला धरून आपल्या घराचं डिझाईन कसं असावं ते तुम्ही हॉलला बघून तुमच्या लक्षात येईल. तसंच जसं जसं तुम्ही पुढे जाल म्हणजे किचन मध्ये आता आमच्या घरात घर बांधल्यानंतर बरेचसे लोक घर बघायला आले. तर सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी सगळ्यांना आवडली आहे ती म्हणजे आमचं धान्य कोठार, जे आम्ही स्पेसिफिकली बनवलेलं आहे अकॉर्डिंग टू दिशा बघूनच. तर उत्तरेकडे जे धान्य कोठार आहे ते तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळ्या गोष्टी घरातल्या जे धान्य जे पण आहे ते सगळं त्या याच्यामध्ये एकत्ररित्या ठेवलं गेलेलं आहे. प्रत्येक गोष्ट घरातल्या कुठल्या कोपऱ्यात किंवा कुठल्या फर्निचरमध्ये कुठल्या जागेमध्ये ती जाईल आणि सेट होईल याचं पूर्ण डिझाईन त्यांनी त्यामध्ये केलंय.
सांगायची झाली तर आमच्या घराच्या बॅक साईडला जी वॉल डिझाईन आम्ही केलेली आहे, जिथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, तर त्या सिटिंग अरेंजमेंटसाठी बॅकला आम्ही नॉर्मल वॉल बनवलेली आहे. त्याच्यासाठी आम्हाला तशी डिझाईन हवी होती की तिथे थोडंसं सिम्पल लुक यावं यासाठी. तर त्यासाठी आम्ही ठाण्याला एका ठिकाणी जाऊन त्याची चौकशी केली. तर साधारणतः आम्हाला तेवढ्या वॉलचा डिझाईनचा खर्च 80 ते 90,000 रुपये आम्हाला सांगितला होता. तर त्या डिझाईनच्या साठी जो खर्च येणार होता तर ते ऐकल्यानंतर त्यांनी स्वतः अनिकेतनी काही डोकं लावलं, काही टेक्निकल गोष्टी केल्या आणि तो खर्च जवळजवळ त्यांनी 80-90 हजारावरून 10-12 हजारावरती आणून ठेवला. तर हे ज्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये खूप महत्वाच्या असतात की कुठे आपण पैसे वाचवले पाहिजेत आणि कुठे आपण पैसे खर्च केले पाहिजे. 3D डिझाईन मध्ये आम्हाला ज्या गोष्टी त्यांनी जशा दाखवल्या होत्या अक्षरशः 100% तशा गोष्टी त्यांनी संपूर्णपणे त्या प्रत्येक रूम मध्ये प्रत्येक ठिकाणी उतरवल्या. तर ती खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट असं मला वाटतो की ज्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी सुखकर झाल्यात आणि आपल्याला हव्या तशा त्या बघता येत आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आमचं जे हे अगोदर घर होतं त्याचा फर्स्ट फ्लोर म्हणजे ग्राउंड फ्लोअर ऑलरेडी रेडी होता आणि त्याच्यावरती म्हणजे त्याच डिझाईनवरती आम्ही आमचा फर्स्ट फ्लोअर बिल्ड केला. तर त्यामुळे काय झालं की एक्झिस्टिंग जे सिव्हिल आर्किटेक्चर होतं ते आम्हाला कुठेही चेंज करता नाही आलं, जे जसं ठेवायला लागलं. तर आमच्या पहिल्या मजल्यावरती म्हणजे फर्स्ट फ्लोअर तुम्ही बघाल तर ऑलरेडी हॉलमध्ये काही पिलर्स समोर आले होते. तर जेव्हा ते कन्स्ट्रक्शन करून उभं राहिलं तेव्हा सगळ्यात आम्हाला मोठी चिंता होती की ह्या सगळ्या हॉलमध्ये हे मध्येच आलेले पिलरमुळे किती प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि ते कसं दिसेल, काय दिसेल. तर त्यामध्ये जर तुम्ही आज हॉलमध्ये वरच्या येऊन बघाल तर तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की त्या हॉलमध्ये कुठे पिलर होते. तर ते पूर्णपणे त्यांनी त्याच्या इंटेरियरच्या डिझाईन मध्ये असे कव्हर केले आहेत की कोणालाही लक्षातही येत नाही. आम्हाला जाऊन लोकांना सांगायला लागतं की इथे पिलर होते आणि जे त्यांनी कव्हर केलेले आहेत. तर हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा मला वाटतो की आपल्या जुन्या घराच्या डिझाईन मध्ये काही अनवॉन्टेड पीसेस असतात जे आपल्याला नको असतात, तर त्यांना आपण कसं कव्हर करून ते लुक अँड फील चांगलं करू शकतो. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट झाली जर तुम्ही आमच्या पूर्ण घरामध्ये बघाल तर कुठेही तुम्हाला हँडल्स जे रेडीमेड हँडल्स असतात ते दिसणार नाहीत. मोस्टली सगळ्या ठिकाणी आम्ही फर्निचरच्या आतमध्येच हँडल्स केलेले आहेत. तर की त्याच्यामुळे पूर्णपणे मेंटेनन्स कॉस्ट नेक्स्ट 10 इयर्सची मेंटेनन्स कॉस्ट निघून गेलेली आहे. तसेच बेडरूम, प्रत्येक बेडरूम जर पण तुम्ही आमच्या बघाल तर प्रत्येक बेडरूम मध्ये प्रत्येकाचं राहणीमान किंवा प्रत्येकाचं आवड निवड याचा खूप त्यांनी विचार करून ते केलेलं आहे. दुसरा माझ्या स्वतःची बेडरूम म्हणजे माझ्या स्वतःच्या बेडरूम मध्ये मला काही स्पेसिफिक कलर्स किंवा स्पेसिफिक कॉम्बिनेशन्स हवे होते. नंतर ज्या गोष्टी माझ्या ऑफिसच्या दृष्टिकोनातनं मला जे टेबल हवं होतं जे होतं त्या गोष्टींचंही अतिशय सुंदररित्या डिझाईन केलेलं आहे.